नमस्कार. फिरायला जाताय, मुलांना काही घरी खाण्यासाठी पाहिजेल असेल, अगदी 20 दिवस हे पदार्थ खाऊ शकता, असे आपण हे पदार्थाची रेसिपी पाहणार आहोत. सर्वप्रथम पेरी पेरी मसाला वापरून आपण भडंग, आंब्याचे घारगे म्हणजेच आंब्याची घारी, त्याचप्रमाणे इन्स्टंट चहा, त्यानंतर आपण खवा वापरून खवा बिस्किट पाहणार आहोत आणि साखर किंवा गूळ न वापरता अगदी पौष्टिक लाडू पाहणार आहोत. चला तर सर्वप्रथम आपण पाहणार आहोत भडंग. पेरी पेरी मसाला वापरून आज आपण भडंग पाहणार आहोत आणि हा भडंग अगदी खुसखुशीत आणि खमंग होण्यासाठी काही टिप्सही सांगणार आहोत. अगदी तुमचे 20 दिवस हा भडंग राहू शकतो. त्यासाठी इथे आपण सर्वप्रथम चुरमुरे स्वच्छ नीट करून पाकडून घेतलेले आहेत. आता एका भांड्यामध्ये आपण थोडं तेल घालून यामध्ये शेंगदाणे आणि खोबरे छान तळून घेणार आहोत. शेंगदाणे 1 वाटी घेतलेले आहेत आणि स्वच्छ नीट करून घ्यायचे. आता हे मीडियम गॅसवरती छान भाजून आणि तळून घ्यायचे. अगदी कमी तेलामध्ये आपण हे शेंगदाणे छान भाजून घेणार आहोत. असा कलर चेंज होईस्तोपर्यंत छान भाजून घ्यायचे. अगदी छान भाजले जातात हे शेंगदाणे. त्यानंतर अगदी पातळ काप केलेले आपण हे खोबरे घेतलेले आहे, तेही अगदी स्लो गॅसवरती भाजून घ्यायचे. मीडियम गॅस किंवा फास्ट गॅसवरती लगेच आपले हे काप करपले जातात, त्यामुळे अगदी स्लो गॅसवरती आपण हे काप अशा प्रकारे गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत छान तळून घ्यायचे. अशा प्रकारे आपण शेंगदाणे आणि खोबरे छान तळून घेतलेलं आहे. आता गॅस बंद केला तरी चालेल. आता स्वच्छ नीट केलेले हे चिरमुरे घेतलेले आहेत. एका भांड्यामध्ये हे चिरमुरे घ्यायचे. त्यामध्ये हे भाजलेले शेंगदाणे, खोबरे, त्याचप्रमाणे फुटाणे, अगदी अर्धी वाटी फुटाणे घेतलेले आहेत आणि 1 वाटी मी ते फरसाण वापरलेलं आहे. अगदी तुमच्याजवळ अवेलेबल आणि तुम्हाला आवडतील ते ह्यामध्ये तुम्ही तळण वापरू शकता, जसं की खारी डाळ, त्याचप्रमाणे फुटाणे. आता हे सर्व आपण मिक्स करून घ्यायचं. आता आपण थोडंसं मगाशी तेल राहिलेलं आहे, त्यामध्येच थोडं पुन्हा तेल घालून घ्यायचं आणि यामध्ये आपण 2 चम्मच मोहरी, 2 चम्मच जिरे तडका देऊन घ्यायचं. आपण तडका देणार आहोत आता. त्याचप्रमाणे कढीपत्ता, अगदी बारीक ठेचलेला लसूण, लसूणही थोडा जास्त घालायचा, खूप छान टेस्ट लागते. हे थोडंसं भाजलं की यामध्ये आपण घालणार आहोत 1 चम्मच हळद, 2 चम्मच लाल तिखट. हे जर लाल तिखट नसेल तर अगदी तुम्ही चटणी वापरली तरी चालेल. त्यानंतर 1 चम्मच गरम मसाला, चवीनुसार मीठ आणि इथे आपण आता 1 चम्मच पेरी पेरी मसाला वापरणार आहोत. गॅस आता बंद करायचा. बंद गॅस करूनच यामध्ये आपण हे चिरमुरे घालायचे. अशा प्रकारे हे सर्व घालून आपण आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. दाखवल्याप्रमाणे मिक्स करायचं, जेणेकरून हे सर्व मसाला आपल्या चुरमुऱ्यांना लागतो. गॅस बंद करायचा आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं. पुन्हा थोडासा गॅस लावून थोडंसं नॉर्मल हे गरम करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हे आपलं आता भडंग तयार आहे. भडंग हा गरम असताना भरायचा नाही, थोडासा नॉर्मल गार होऊ द्यायचा, मगच हा आपला भडंग आहे ते खुसखुशीत आणि खमंग लागतो. त्याचप्रमाणे तुम्ही जर गरम भरला तर अगदी मऊ आणि त्याला पाणी सुटू शकतं. त्यामुळे पॅक बंद करताना डब्यामध्ये पॅक बंद करा किंवा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये बंद करून ठेवायचा. अगदी भरपूर दिवस आपला हा भडंग अगदी खुसखुशीत राहतो, अजिबात मऊ होत नाही. त्याचप्रमाणे अगदी 20 ते 30 दिवस हा आपला भडंग राहू शकतो. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता आंबा घारगे म्हणजेच आंबा घारी. अगदी मऊ अशी लुसलुशीत आपली आंबा घारी होते. ही आंबा घारी अजिबात खराब होऊ नये, बुरशी येऊ नये, त्यासाठी आपण काही टिप्स पाहणार आहोत. त्याचप्रमाणे अगदी चविष्ट आणि खमंग अशी ही आंबा घारी कशी बनवायची, अगदी गव्हाचे पीठ वापरून आपण ही आंबा घारी पाहणार आहोत. अगदी पौष्टिक आहे आणि भरपूर दिवस आपली ही आंबा घारी राहू शकते. चला तर सर्वप्रथम आपण इथे आंबे घेणार आहोत. आता आंबा कोणता घ्यायचा, तर अगदी गोड असलेला आंबा घ्यायचा. कोणताही आंबा वापरू शकता, मात्र आंबा गोड असला पाहिजे. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यावरचे अशा प्रकारे कट करून घ्यायचा. आता यातील आपण
कट करून गाबा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहोत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे वाटण तयार करताना यामध्ये पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही, फक्त हे आंबा आपण बारीक करून घेणार आहोत। आता यामध्ये आपण गूळ घालणार आहोत। इथे तुम्ही साखर वापरली तरी चालेल। अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे, वेलची घेतलेली आहे, सुंठ आणि जायफळ याची पावडर घेतलेली आहे आणि अगदी थोडंसं आपण बडीशेप घेतलेले आहे। आता हे आपण बारीक करणार आहोत। पाणी किंवा दूध न घालता आपण हे बारीक करून घ्यायचं। अशा प्रकारे बारीक झालेलं आहे। आता हे मिश्रण एका कढईमध्ये काढून घ्यायचं आणि हे मिश्रण आता आपण छान शिजवून घेणार आहोत। शिजवताना गॅसची फ्लेम आहे ती अगदी मीडियम ठेवायची, जेणेकरून खाली आपलं हे लागणार नाही आणि सतत हलवत राहायचं। अशा प्रकारे आपण हे मिक्स करून स्लो गॅसवरती छान शिजवून घ्यायचा। छान शिजवून घेतला ना की आपली जी घारी आहे ती अजिबात बुरशी लागत नाही आणि खूप छान टेस्ट लागते। त्याचप्रमाणे भरपूर दिवस आपली ही घारी राहते, त्यासाठी आपण हे शिजवून घ्यायचं। पाहू शकता पूर्ण कलर चेंज होईस्तोपर्यंत छान शिजवून घ्यायचं आणि थंड होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून ठेवायचं। जर तुम्ही गरम असतानाच यामध्ये गव्हाचं पीठ वापरलं तर आपली जी घारी आहे ती अगदी कठीण येते, कडक होते, म्हणून थंड झाल्यानंतरच यामध्ये गव्हाचं पीठ वापरायचं। आता गव्हाचे पीठ किती वापरायचं तर अगदी थोडं थोडं करून आपण हे गव्हाचं पीठ घालायचं आणि हे पीठ मळून घ्यायचं। अगदीच कठीण आपण पीठ मळून घेणार नाही, अगदी मऊसूद असं थोडंसं आपलं हे पीठ तयार झालं पाहिजे। अशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचं। अगदी थोडंसं गव्हाचं पीठ घालायचं आणि घालतानाही थोडं थोडं घालायचं। अशा प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं। हे पीठ मळताना मात्र पाणी किंवा दुधाचा वापर करायचा नाही। अशा प्रकारे सैलसर आपण हे पीठ मळून घ्यायचं। आता इथे आपण खसखस वापरणार आहोत। खसखस जर नसेल तर इथे तुम्ही तिळाचाही वापर करू शकता। थोडंसं सुती कापडाला पाणी लावायचं आणि अशा प्रकारे घारी थापून घ्यायची आणि त्याच्यावरती थोडंसं खसखस किंवा तीळ लावून घ्यायचं। आता तेलामध्ये टाकताना खसखसची बाजू आहे ती वरती आली पाहिजे, अशा प्रकारे तळून घ्यायची। अगदी दोन्ही साईडने छान खरपूस होईस्तोपर्यंत छान तळून घ्यायची। अगदी टम्म आपली ही घारी आहे ती फुगली जाते। अशा प्रकारे आपण सर्व घाऱ्या तयार करून घेणार आहोत। घारी तळल्यानंतर थोडीशी नितळून घ्यायची, जेणेकरून त्यामध्ये तेल अजिबात राहत नाही। अशी आपली ही टम्म आंब्याची घारी फुगलेली आहे आणि अगदी मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी ही तयार होते। अगदी 20 दिवस आपली ही आंब्याची घारी खाऊ शकता, अगदी ट्रॅव्हल्सलाही घेऊन जाऊ शकता। अगदी कमाल लागते आणि जरूर करून पहा। ही आंब्याची घारी अजिबात खराब होत नाही किंवा अजिबात तेलकटही होत नाही। अशी ही मऊ लुसलुशीत आपली आंब्याची घारी तयार आहे। या जर तुम्हाला रेसिपी आवडली असतील तर पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। अशाच नवनवीन रेसिपीसाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन पाहता येईल। पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि टंब फुगलेली आपली घारी तयार आहे। आता आपण अगदी ट्रॅव्हल्समध्येही पिऊ शकणारा इन्स्टंट चहा पाहणार आहोत। अगदी गरम पाण्यामध्ये 2 चम्मच पावडर टाकून अगदी इन्स्टंट आपला हा चहा तयार होतो आणि अगदी कमाल लागतो। चला तर पाहू, अगदी ट्रॅव्हल्सलाही तुम्ही नेऊ शकणार असा हा चहा कसा बनवायचा। फक्त गरम पाणी आणि ही पावडर तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि तयार करू शकता हा इन्स्टंट चहा। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे घेणार आहोत चहा पावडर। अगदी तुम्ही कोणतीही चहा पावडर इथे वापरू शकता, वासाची वापरू शकता किंवा अशा प्रकारे वेलची ते नसेल ती वापरली तरी चालेल। आता इथे मी अर्धी वाटी ही चहा पावडर घेतलेली आहे। आता मिक्सरचं भांडं जे घेणार आहोत ते पूर्ण आपलं कोरडं असलं पाहिजे। त्यामध्ये ही चहा पावडरच्या 2 पट साखर घ्यायची आणि 1 वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे। वासासाठी आपण इथे सुंठ आणि जायफळ थोडीशी वापरणार आहोत, तीही खिसून घेतलेली आहे। आता ही कोरडी आपण थोडीशी वाटून घ्यायची। पाहू शकता अशी आपण ही बारीक करून घेतलेली आहे। आता ही पावडर पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची, जेणेकरून वास जाणार नाही आणि खराब
होत नाही, त्यामुळे पॅकबंद डब्यामध्ये ठेवायचे. आता आपण इन्स्टंट चहा पाहणार आहोत. त्यासाठी गरम पाणी घ्यायचं आणि या एका वाटी पाण्यामध्ये आपण 2 चम्मच पावडर टाकणार आहोत. अगदी 2 कप आपली ही चहा तयार होतो. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी गाळणीने तुम्हाला गाळून दाखवत आहे. अजिबात चहा पावडर आपली राहत नाही. जे वरती राहत आहे ते आपली चायपत्तीमध्ये थोडीशी हिरवी पानं होती ती राहिलेली आहेत, मात्र चायपत्ती राहिलेली नाही. त्यासाठी तुम्ही चहा पावडर घेताना प्लेन चहा पावडर घेतली तरी चालेल. अशा प्रकारे आपला इन्स्टंट चहा तयार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत खवा बिस्किटे. चला तर ही खवा बिस्किटे कशी करायची पाहू. तर तूप काही न वापरता आपण ही बिस्किट पाहणार आहोत. त्यासाठी ते अर्धी वाटी खवा घेतलेला आहे. आता हा खवा मी अशा प्रकारे मिक्स करून हातानेच घेत आहे. आता हाताचा जो चंपा आहे तो अशा प्रकारे प्रेस करून यो जो मावा आहे, खवा आहे, तो आपण हलका करून घेणार आहोत. जसं आपण तुपामध्ये पिठी साखर घातल्यावर मिश्रण जसं फ्लफी हलकं होतं, तशा प्रकारेच आपण हे खवा आपण असा हलका करून घेणार आहोत. इथे आपण बटर तूप काही वापरले नाही, तरीही पाहू शकता आपला जो खवा आहे तो पूर्ण हलका आणि असा फुगलेला आहे, पाहू शकता. आता यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर. अर्धी वाटी पिठी साखर थोडी थोडी करून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायची. पूर्ण आपण हे बॅटर आहे ते फुलून घ्यायचं अशा प्रकारे. आता मी सर्व साखर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आहे ते पूर्ण हलकं आणि अशा प्रकारे फ्लफी करून घेतलेलं आहे. त्यामुळे यामध्ये बटर, तूप किंवा तेल घालायची गरज भासत नाही. आता आपण इथे 1 वाटी मैदा घेतलेला आहे. इथे तुम्ही गव्हाचंही पीठ वापरू शकता. त्याचप्रमाणे 2 चम्मच मी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि 1 चम्मच आपण कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे. अशा प्रकारे हे सर्व साहित्य घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे अर्धा चम्मच मी बेकिंग पावडर घेतलेली आहे. आता हे आपण चाळणी अशा प्रकारे चाळून घ्यायचं. जर रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या पल्लवीज मराठी रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. प्लीज सबस्क्राईब करा. आता आपण ही पीठ हे सर्व चाळून घेतलेलं आहे. आता यामध्ये तुम्ही 1 चम्मच वेलची पावडर टाकू शकता किंवा इथे मी 1 ते 2 ते 3 थेंब मी व्हॅनिला इसेन्स वापरलेला आहे. आता हे आपण अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. अगदी तुमच्या मुलांनाही आवडतील असे आपण ही बिस्किट तयार केलेले आहेत. खवा बिस्किटे जरूर करून पहा आणि अगदी भरपूर दिवस आपली ही बिस्किटी राहतात. आता हे जे पीठ मळताना मात्र आपण इथे दूध किंवा तुपाचा वापर केलेला नाही. अगदी त्या मिश्रणातच आपण हे पीठ मळून घ्यायचं. जर लागलं तरच 2 ते 3 चम्मच तुम्ही ते दुधाचा वापर करू शकता. अशा प्रकारे हे पीठ मिक्स करून घ्यायचं. जे आपल्या हाताची उष्णता असते त्याच्यामुळे हे जे मावा आहे तो पूर्ण साखर आणि मावा विरघळलेला आहे, त्यामुळे अशा प्रकारे हे पीठ मळता येतं. आता हे आपले पीठ मळलेलं आहे ते 10 ते 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवायचं. नंतर अशा प्रकारे एकसारखा आपण गोळे करणार आहोत. त्यासाठी हे चम्मच घेतलेला आहे आणि त्यामध्ये अशा प्रकारे मिश्रण घालून सर्व आपण हे गोळे पेढे तयार करून घेतलेले आहेत. अगदी एकसारखे जे आपली एकसारखी बिस्किट तयार होतात, अगदी लहान मोठे तयार होत नाहीत. पाहू शकता अशा प्रकारे मी ही सर्व पेढे तयार करून घेतलेले आहेत. आता तुम्हाला हवा तो आकार तुम्ही इथे देऊ शकता. इथे मी दिलेला आहे चौकोनी आकार बिस्किटांना, तुम्ही इथे गोल किंवा चौकोनीही देऊ शकता. आता अशा प्रकारे मी चौकोन आकार दिलेला आहे. अशा प्रकारे पण सर्व बिस्किट हे तयार करून घेतलेले आहेत. पाहू शकता आपली सर्व बिस्किट तयार झालेली आहेत. आता आपण कढईमध्ये थोडंसं मीठ घालणार आहोत आणि स्टँड ठेवून 10 मिनिटं ही कढई गरम करण्यासाठी प्रीहीटसाठी ठेवलेली आहे. मीठ का घालायचं तर खाली कढईचा जो भाग आहे तो जास्त गरम होऊ नये म्हणून मीठ घालायचं.
आणि अशा प्रकारे काटा चमचा किंवा चाकूच्या सहाय्याने आपण ही डिझाईन केलेली आहे बिस्किटावरती। अशा प्रकारे सर्व बिस्किटांवरती मी डिझाईन करून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे काजू बदाम अगदी बारीक केलेले काप त्याच्यावरती लावून घेतलेले आहेत। आता हे काजू बदाम लावताना थोडंसं प्रेस करायचं। त्याचप्रमाणे इथे मी 1 ते 1.5 चम्मच दूध घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ब्रशच्या सहाय्याने दूध लावून घ्यायचं। आता मी बटर पेपर लावलेला प्लेट घेतलेली आहे आणि त्यावरती अशा प्रकारे सर्व बिस्किट ठेवायची। आता प्रीहीट झालेली आहे 10 मिनिटं आपली कढई, त्यावरती आता ही प्लेट ठेवायची। गॅसची फ्लेम आहे ती अगदी स्लो ठेवायची आणि अर्धा तास आपले हे बिस्किट बेक करण्यासाठी ठेवायचे। तुम्ही ओव्हनमध्येही ठेवू शकता, अशा प्रकारे कढईमध्येही ठेवू शकता। पाहू शकता आपली बिस्किट छान भाजलेली आहेत। आता मी थोड्या वेळाने गरम असतानाच अशा प्रकारे उलटी बिस्किट करून ठेवलेली आहेत, जेणेकरून खालील भाग आपला थोडासा भाजला जाईल। अगदी गॅस बंद केलेला आहे आणि गरम कढईमध्ये अशा प्रकारे उलटी 10 मिनिटं ठेवायची। पाहू शकता अगदी आपली छान बिस्किट भाजली गेलेली आहेत। त्याचप्रमाणे आपण इथे साहित्यही दिलेलं आहे। अशा प्रकारे आपली बिस्किट तयार आहेत आणि ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा। धन्यवाद। पुढील रेसिपी आपली लाडू पाहणार आहोत। चला तर मग 2 प्रकारचे लाडू अगदी शुगर फ्री आहेत, नाही साखर नाही गूळ, अगदी कोणीही लाडू खाऊ शकतील, लहान मुलांना तर आवडतीलच। अशा प्रकारचे आपण हे लाडू बनवणार आहोत। अगदी करायला सोपे आहेत। राजगिरा आणि शाबू वापरून हे लाडू तयार केलेले आहेत। त्याचप्रमाणे 3 प्रकारचे आपण बटाटा चिवडा पाहणार आहोत। हा बटाटा चिवडा तयार करताना तुम्ही कोणताही बटाटा वापरला तरी चालेल, स्पेसिफिक असा बटाटा वापरावा असं काही नाही। तुम्ही घरातील बटाट्यापासून अशा प्रकारे 3 फ्लेवरचे 3 प्रकारचे तुम्ही बटाटा चिवडा बनवू शकता अगदी सोप्या पद्धतीने। हे सर्व पाहणार आहोत। जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपीसाठी। सर्वप्रथम लाडू तयार करणार आहोत। त्यासाठी शेंगदाणे 1 वाटी, 1 वाटी शाबू, काजू बदाम मगजबी मनुके आणि 1 वाटी मी राजगिरा घेतलेला आहे। त्यानंतर अर्धी वाटी तूप आणि वासासाठी वेलची, सुंठ आणि जायफळ, अशा प्रकारे सर्व साहित्य घेतलेले आहे। आता या वाटीमध्ये गोड पदार्थ म्हणजे नाही साखर नाही गूळ, तर हे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल आपण ह्यामध्ये काय घालणार आहोत। सर्वप्रथम आपण शाबू भाजून घेणार आहोत। त्यासाठी गॅस स्लो ठेवायचा आणि अशा प्रकारे कापड एक घ्यायचं, कॉटनचं कापड घ्यायचं आणि अशा प्रकारे आपण हे शाबू हलवत राहणार आहोत, जेणेकरून आपली शाबू जी आहे ती छान फुलली जाते, करपत नाही आणि छान भाजली जाते। अशा प्रकारे थोडंसं अलगद असं आपण कापड हे फिरवायचं, स्लो गॅस ठेवायचा आणि अशा प्रकारे शाबू भाजून घ्यायची। आता आपण एका प्लेटमध्ये ही शाबू काढून ठेवलेली आहे गार होण्यासाठी। आता आपण राजगिरा भाजणार आहोत। त्यासाठी अगदी थोडासा राजगिरा घालायचा कढईमध्ये, पुन्हा अशा प्रकारे कापडाच्या सहाय्याने हलवत राहायचं। अशा प्रकारे राजगिरा आपण भाजणार आहोत, तोही छान फुलला जातो, पाहू शकता। अशा प्रकारे स्लो गॅस ठेवायचा आणि राजगिरा भाजून घ्यायचा। पाहू शकता छान असा राजगिरा फुललेला आहे, थोडासा बाहेर उडतो, तो जास्त उडू नये त्यासाठी अशा प्रकारे कापडाने छान भाजून घ्यायचा। आणि कापड वापरताना तुम्ही कॉटनचंच कापड वापरा, जेणेकरून कढईला चिकटणार नाही। अशा प्रकारे अलगद आपण हा राजगिरा भाजून घ्यायचा आणि लगेच कढईमधून काढायचा, जेणेकरून करपणार नाही। लगेच राजगिरा करपतो, त्यामुळे तुम्ही स्लो गॅसवरती राजगिरा भाजायचा। आता आपण त्याच कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तेही छान भाजून घ्यायचे। शेंगदाणे स्लो गॅसवरती भाजले ना की खूप छान टेस्टी लागतात, अगदी बदामासारखे आपले हे शेंगदाणे लागतात, त्यामुळे स्लो गॅसवरतीही भाजायचे। तेही एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचे। आता त्याच कढईमध्ये आपण बदामही छान भाजून घेणार आहोत। काजू आणि बदाम एकदम भाजायचे नाहीत, कारण बदामाची जे कवर आहे ते थोडंसं कठीण असतं आणि काजू लगेच भाजतात, त्यामुळे दोन्हीही सेपरेट भाजायचे। आता गॅस बंद केला तरी चालेल, फक्त कढईमध्ये गरम कढईमध्ये अशा प्रकारे काजू आणि मगजबी थोडेसे भाजून घेतले तरी चालतील।
आता तेही एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. अगदी हे एकत्र ठेवले तरी चालतील. अशा प्रकारे आपण शेंगदाणे, काजू, बदाम, मगज बी छान भाजून घेतलेले आहेत. आणि राजगिरा पाहू शकता, छान असा आपला हा राजगिरा पण फुललेला आहे. त्याचप्रमाणे इथे मी मनुकेही घेतलेले आहेत. शाबूही छान भाजली गेलेली आहे. हे सर्व थंड करून घ्यायचं. गरम असताना वाटण तयार करायचं नाही, थंड झाल्यानंतरच वाटण तयार करायचं. अशा प्रकारे कोरड्या भांड्यामध्ये घालायचं आणि बारीक वाटण तयार करून घेणार आहोत. शाबू पूर्ण बारीक शाबू वाटून घ्यायची अशा प्रकारे पावडर. आता याच भांड्यामध्ये आपण शेंगदाणे आणि बदाम वाटून घेणार आहोत. यामध्ये मगज बी किंवा काजू घालू नका, पूर्ण ते बारीक होतील. अशा प्रकारे थोडंसं दरदरे पाहू शकता, मोठं मी वाटण तयार केलेलं आहे. आता हे एकत्र ठेवलं तरी चालेल. आता आपण मगज बी आणि काजू पण बारीक करून घेणार आहोत. तेही अशा प्रकारे मोठं थोडंसं दरदर वाटून घ्यायचं. आता आपण इथे खजूर घालणार आहोत. त्यासाठी 1 वाटी खजूर घेतलेला आहे आणि मनुके हे दोन्हीही आपण बारीक करून घेणार आहोत. इथे गूळ किंवा साखर वापरलेली नाही, फक्त खजूर वापरून आपण हे लाडू तयार करणार आहोत. खजूरचं प्रमाण तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. आता आपण जे राजगिरा भाजलेला होता तो थोडा अशा प्रकारे सुपामध्ये घोळून घ्यायचा, कारण थोडे राजगिरे आपले फुललेले नाहीत. अशा प्रकारे पाहू शकता, ते मात्र काढून घ्यायचे. जर तुम्ही असेच लाडवामध्ये घातले तर थोडंसं कचकच लागतं, त्यामुळे काढून घ्यायचे. आता आपण वासासाठी जायफळ मात्र थोडंसं वापरायचं. सुंठ थोडीशी अशा प्रकारे खिसून घेतलेली आहे. जर तुमच्याकडे पावडर अशी अवेलेबल असेल हे सर्वांची तर घातली तरी चालेल. अशा प्रकारे अगदी थोडं घातलं तरी चालेल. आता इथे मी 3 वेलची सोलून घेतलेली आहेत आणि त्यामध्ये बारीक करण्यासाठी थोडीशी साखर घातलेली आहे. आता आपण लाटण्याने थोडंसं आपण अशा प्रकारे बारीक करून घेणार आहोत, जेणेकरून पावडर छान होते. अशा प्रकारे आपण वेलचीची पावडर तयार केलेली आहे. अगदी छान आपले लाडू सुवासिक होतात. आता कढईमध्ये जे तूप घेतलं होतं ते घालायचं. इथे अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे मी. थोडंसं वितळू द्यायचं आणि यामध्ये आपण घालणार आहोत जे बारीक केलेलं वाटण होतं ते घालायचं. सर्वप्रथम शाबू आणि काजू, बदाम, शेंगदाण्याची पावडर अशी सर्व मिक्स करून थोडीशी भाजू घ्यायची. थोडंसं हे गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं राजगिरा मी पुन्हा सांगते, घोळूनच घ्या. जे राजगिराचे कण राहतात त्यामुळे लाडू पण कचकच लागतो, त्यामुळे घोळूनच राजगिरा अशा प्रकारे सुपामध्ये घोळूनच घालायचा. त्यानंतर आता गॅस बंद केला तरी चालेल. आता त्यामध्ये आपण खजूर जे बारीक केलं होतं ते घालणार आहोत. इथे जर तुमच्याजवळ खजूर नसेल तर तुम्ही ते गूळही वापरू शकता. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचं. आता यामध्ये आपण जी पावडर तयार केली होती वेलची, सुंठ आणि जायफळ तीही घालायची आणि मिक्स करून घ्यायचं. आता अशा प्रकारे मोठी प्लेट घ्यायची आणि त्यामध्ये हे मिश्रण घालायचं. आता हे मिश्रण अशा प्रकारे हाताने एकजीव करायचं. जे खजूर आणि हे जे शेंगदाण्याचं आपलं मिश्रण आहे ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं. थोडंसं गरम असतानाच हे करायचं, जेणेकरून आपले लाडू छान वळले जातात. इथे तुम्ही खजूर कमी करायचं नाही, जास्तच करायचं. जरा जास्त वाढवलं तर आपले लाडू छान वळले जातात. तर इथे तुम्ही गुळही घालू शकता. थोडासा गुळ वितळून घालायचा, लाडू छान वळले जातात. अशा प्रकारे पाहू शकता लाडू छान आपण असा वळलेला आहे. लाडू वळताना पाण्याचा वगैरे हात लावायचा नाही. अगदी तुम्ही थोडंसं तूप लावलं तरी चालेल, मात्र पाणी वगैरे लावायचं नाही. अशा प्रकारे आपण हे लाडू तयार केलेले आहेत. आता लहान मुलांसाठी आपण त्यांच्या आवडीचे लाडू करणार आहोत. त्यासाठी यामध्ये मी चॉकलेटचा जो सिरप आहे तो घालणार आहे. जर तुम्ही डार्क चॉकलेट मेल्ट करून घातलं तरी चालेल किंवा अशा प्रकारे चॉकलेटचा जो सिरप मिळतो तो घातला तरी चालेल. फक्त 10 रुपयाचा हा सिरप आहे. अशा प्रकारे सर्व मिक्स करून घ्यायचा. अगदी मुलांना तुमच्या आवडतील असे हे
चॉकलेट लाडू तयार होतील। पाहू शकता। आता हे पण आपण लाडू छान वळून घेणार आहोत। हा ही लाडू वळताना पाण्याला तेल तूप लावू शकता, मात्र पाणी लावायचं नाही। अशा प्रकारे हा लाडू वळून घ्यायचा। पाहू शकता छान असे लाडू वळलेले आहेत आणि खूप छान टेस्टी लाडू तयार होतात। अगदी पौष्टिक असे लाडू आहेत, जरूर करून द्या तुमच्या मुलांना, अगदी खूप कमाल लागतात। अशा प्रकारे आपण महाशिवरात्रीनिमित्त हे राजगिरा आणि शाबूचे लाडू तयार केलेले आहेत। जर रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा। साहित्य पाहू। अशा प्रकारे आपण हे सर्व साहित्य घेतलेलं आहे। आता आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत, शाबू चिवडा। आता हा शाबू चिवडा बनवताना बटाटा आपण अगदी घरी जो वापरतो तो घेतला तरी चालतो। 3 प्रकारचे आपण हे बटाटा चिवडा पाहणार आहोत, सॉल्टी, त्यानंतर पुदिना फ्लेवर आणि लाल तिखट फ्लेवर। अशा प्रकारे 3 टाईपचे आपण बटाटा चिप्स पाहणार आहोत एकाच वेळी। त्यासाठी सर्वप्रथम आपण इथे बटाटे घेतलेले आहेत। अगदी तुम्ही घरी वापरता तो बटाटा घेतला तरी चालेल। आता आपण बटाट्यावरचं जे साल आहे ते अशा प्रकारे काढून घेणार आहोत। अगदी लहान साईजचेच मी बटाटे वापरलेले आहेत। जर अगदी तुम्हाला मोठे साईजचे मिळाले तरी चालतील किंवा अशा नॉर्मल साईज घेतली तरी चालेल। आता हे पाण्यामध्ये घालायचे बटाटू आणि अशा प्रकारे खिसणीच्या सहाय्यतेने आपण त्यांना बारीक करणार आहोत। अशा प्रकारचा मोठ्या साईजने लहान साईजने कट करायचा नाही, तर अशा प्रकारे आडवा धरायचा, जेणेकरून जे काप आहेत ते आडवे येतील। अशा प्रकारे आपण कट करणार आहोत आणि एका वेळी अशा प्रकारे एकदा खाली यायचं, पुन्हा वर जायचं। अशा प्रकारे आपण हा बटाटे चिप्स करणार आहोत। एकदम खालवरती असं करायचं नाही, जेणेकरून अशा प्रकारे पाहू शकता लांब सडक असे आपले काप तयार होतात। तयार करताना अशा प्रकारे एकदाच खाली यायचं, पुन्हा असा वरती न्यायचा आणि पुन्हा खाली आणायचा। जर तुम्ही खालवरती केलं ना तर अशा प्रकारे आपले थोडे काप छोटे पडतात। त्यामुळे अशा प्रकारे तुम्ही काप तयार करून घ्यायचे हुबे। अशा प्रकारे पाहू शकता आपण सर्व काप तयार केलेले आहेत। आता हे पाणी पाहू शकता पूर्ण अशा प्रकारे स्टार्च निघलेला आहे। आता हे आपण प्रोसेस 2दा पुन्हा पाण्यामध्ये घालायचे आणि पुन्हा अशा प्रकारे धुवून घ्यायची। ही प्रोसेस तुम्ही 5दा करायची, जोपर्यंत स्टार्च आपला कमी होत नाही तोपर्यंत। आता मी पुन्हा अशा प्रकारे पाहू शकता अजूनही स्टार्च दिसत आहे। पुन्हा मी पाणी घेतलेलं आहे स्वच्छ आणि त्यामध्ये आपण हे काप घालणार आहोत। अशा प्रकारे हे 5दा करायचं, जेणेकरून जो स्टार्च आहे ते पूर्ण निघून जातो, चिवडा छान कुरकुरीत होतो। अशा प्रकारे पुन्हा मी अशा प्रकारे धुवून घेतलेला आहे। आता पुन्हा अशा प्रकारे पाण्यामध्ये ठेवायचे। आता आपण गरम पाण्यामध्ये हे काप टाकणार आहोत। आता हे पाणी गरम करायसाठी ठेवलेलं होतं। आता म्हणाल मॅडम तुम्ही बोलला होता की आपण शिजवणार नाही, तर आता हे काय करताय? तर आपण फक्त हे पाण्यामध्ये एक उकळी येऊस तोपर्यंत गरम करणार आहोत, शिजवणार नाही, फक्त गरम करणार आहोत। जो स्टार्च आहे तो जाण्यासाठी फक्त आपण गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे घालून गॅस बंद करायचा। अशा प्रकारे बुडबुडे आले पाण्याला की गॅस बंद करायचा। जास्त बटाटा शिजवला ना तर त्याचे तुकडे पडतात, त्यामुळे जास्त शिजवायचा नाही, फक्त ब्लिचिंग करायचं, ह्याला ब्लिचिंग म्हणतात। जसा आपण पालक गरम पाण्या उकळी आल्यानंतर बंद करतो तशा प्रकारेच आपण हा बटाटा करणार आहोत। आता गॅस बंद करायचा आणि आता आपण हे काप अशा प्रकारे नितळण्यासाठी ठेवायचे। आता आपण अशा प्रकारे गाळणीमध्ये काढून घ्यायचे, थंड होण्यासाठी ठेवायचं आणि अशा प्रकारे लगेच काढल्यानंतर आपण यावरती थोडंसं गार पाणी घालायचं, जेणेकरून जे आपली बटाट्याची प्रोसेस होते शिजण्याची ती थांबते। त्यामुळे अशा प्रकारे गार पाणी घालायचं आणि आता हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पाणी नितळून घ्यायचं। 10-15 मिनिटासाठी नितळण्यासाठी ठेवायचं हे।
आता आपण एक कापडावरती अशा प्रकारे थोडेसे लांब लांब पसरवायचं, जेणेकरून कोरडे होतील आपले हे काप। अशा प्रकारे थोडंसं लांब लांब अगदी कॉटनच्या कापडावरती पसरायचं, जेणेकरून पाणी कॉटनचं कापड लगेच शोषून घेतं। अशा प्रकारे हे सर्व काप आपण फॅन खाली एक 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं। अशा प्रकारे आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी फॅन खाली ठेवलेले आहेत। पाहू शकता अशा प्रकारे चेक करायचं, अगदी पाणी आपल्या हाताला लागत नाही। आता हे अशा प्रकारे एकत्र काप करून घेतलेले आहेत। कलर पाहू शकता अजिबात वेगळा झाले नाही, काळा पडलेला नाही। अशा प्रकारे आपण हे काप कोरडे करून घ्यायचे। आता कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम करण्यासाठी ठेवायचं। आता इथे आपण तुरटी वगैरे काही वापरले नाही, तरी आपले छान असे काप अगदी आहेत तसा कलर आहे, काळे पडलेले नाहीत। आता आपण थोडंसं तेल गरम करून घ्यायचं, चेक करायचं अशा प्रकारे तेल गरम झालेले आहे का नाही। पूर्ण कडक तेल गरम करायचं आणि गॅसची फ्लेम आहे ती मीडियम ठेवायची। जास्त स्लो केली ना तर पूर्ण हे बटाट्याचे काप आहेत ते तेल शोषून घेतात आणि तेलकट आपले हे काप तयार होतात। त्यासाठी पूर्ण कडक तेल करायचं आणि मीडियम गॅस ठेवायचा। अशा प्रकारे पाहू शकता आपण काप फ्राय करून घेतलेले आहेत, तळून घेतलेले आहेत। आणि हे काप आहेत जे आपण तळून घेतलेले आहेत ते थोडंसं नितळून घ्यायचं, थोडंसं तेल नितळून घ्यायचं, जेणेकरून काप ह्या तळलेल्या चिप्समध्ये तेल राहत नाही। पुन्हा अशा प्रकारे आपण बटाट्याचे काप घालायचे आणि नितळून घ्यायचं। पुन्हा सांगते मी, नितळून घ्या, अजिबात तेल राहत नाही, थोडंसं नितळून घ्यावं लागतं। आता आपण चिवडा तयार करणार आहोत, त्यासाठी 1 वाटी ते मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत। तुम्ही इथे शेंगदाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आणि लगेच शेंगदाणे हे काढायचे। गरम तेलामध्ये शेंगदाणे लगेच भाजतात, त्यामुळे तुम्ही लगेच अशा प्रकारे पाहू शकता शेंगदाणे लगेच काढायचे, तेही नितळून घ्यायचं, जेणेकरून तेल राहत नाही। जरूर करून पहा, अशा पद्धतीने चिवडा अगदी अजिबात तेलकट होत नाही। त्याचप्रमाणे इथे मी थोडेसे काजू बदामी तळून घेतलेले आहेत, तेही अगदी गरम तेलामध्ये अगदी लगेच काढायचे, जेणेकरून करपणार नाहीत। आता पाहू शकता आपण जो चिवडा बनवलेला आहे अगदी अजिबात तेलकट नाही झालेला। आधी पाहू शकता हातालाही तेल लागत नाही आणि असा अगदी कुरकुरीत आपला चिवडा तयार झालेला आहे। आता आपण 3 प्रकारचे चिवडा चिप्स पाहणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम सॉल्टी, नमकीन, त्यासाठी थोडीशी साखर, पिठी साखर आणि मीठ घालून अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये शेंगदाण्याचे काप आणि काजू बदामचे काप अशा प्रकारे घातलेले आहेत। तर हे पुन्हा मिक्स करून घ्यायचं। पहिला आपला प्रकार तयार आहे सॉल्टी। अशा प्रकारे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। आता आपण दुसरा प्रकार पाहणार आहोत लाल तिखट। त्यासाठी हे थोडेसे बटाट्याचे काप, काजू बदाम आणि शेंगदाणे, थोडंसं लाल तिखट जो बुक्का म्हणतो तो आपण घालायचा, थोडंसं साखर, मीठ, हे सर्व घालून अशा प्रकारे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। हाताने मिक्स करायचं नाही, पूर्ण चुरा होईल। अशा प्रकारे थोडंसं हलवायचं, जेणेकरून हे सर्व आपलं एकजीव होतं। अशा प्रकारे आपला दुसरा प्रकार लाल तिखट आपला चिवडा तयार आहे। आता आपण पुदिना फ्लेवर पाहणार आहोत। त्यासाठी पावडर तयार कशी करायची पुदिन्याची, त्यासाठी कढई थोडीशी गरम करायची आणि ही जी पुदिन्याची पानं आहेत ती अशा प्रकारे पसरवायची। अगदी स्लो गॅस ठेवायचा आणि अशा प्रकारे आपण ही पुदिन्याची जी पानं आहेत ती थोडीशी भाजून घ्यायची। पाहू शकता अगदी स्लो गॅसवरती छान आपली ही पुदिना भाजलेला आहे। अगदी कुरकुरीत अशी आपली पुदिन्याची पाने होतात। आता ही काढून घ्यायची आणि हातानेच अशा प्रकारे कुस्करलीत तरी चालेल, अगदी पावडर तयार होते। अशा प्रकारे आपण ही पावडर तयार करून घेतलेली आहे पुदिनाची। आता आपण त्याच भांड्यामध्ये बटाट्याचे काप घेतलेले आहेत आणि जी पुदिन्याची पावडर तयार केली होती
ती घालायची, थोडंसं मीठ, थोडंसं पिठी साखर आणि काजू, बदाम, त्याचप्रमाणे शेंगदाणे हे सर्व मिक्स करायचे. आता आपण हे सर्व अशा प्रकारे टॉस करून घेणार आहोत. अगदी छान असा आपला फ्लेवर तयार आहे, पुदिना फ्लेवर. जरूर करून पहा ही रेसिपी. अगदी करायला सोपी आहेत आणि अगदी कुरकुरीत आपले हे बटाट्याचे चिप्स तयार होतात, चिवडा तयार होतो. आणि ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपीसाठी अगदी डिटेलमध्ये आपली रेसिपी असते. अशा प्रकारे आपले 3 प्रकारचे चिवडा तयार आहे. आणि आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. थोडाही जरा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, अशाच नवनवीन रेसिपीसाठी तुम्ही जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे तुम्हाला व्हिडिओ पाहता येतील. कमेंट करून सांगा कसा वाटला व्हिडिओ. त्याचप्रमाणे आपण इथे साहित्य पाहू शकता. अगदी जास्त साहित्य नाही, कमी साहित्य आहे आपलं हे. आणि अशा प्रकारे आपण बटाटा चिवडा आणि लाडू तयार केलेले आहेत. आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. तयार आहेत